उग्रः संवत्सरः दक्षः विश्रामः विश्वदक्षिणः. विष्णूंचं 421 नाव आहे उग्रः. सूर्यादीनां अपि म्हणजे सूर्यांना सुद्धा, सूर्य वगैरेंना सुद्धा भयहेतुत्वात भयाचे कारण असलेला असा तो उग्रः. भीषा उदेति सूर्यः म्हणजे ह्याच्या भीतीमुळे सूर्य उगवतो असं म्हटलं गेलं आहे. भयप्रद कालरूपानी शत्रूंना त्रास देणारा, भयानक दुष्ट लोकांना घाबरवणारा. उपनिषद म्हणतात की ह्याच्या भयामुळे आग जळते, सूर्य चमकतो, इंद्र वायू मृत्यू हे सगळे आपापली करतात असा तो भयप्रद उग्रः. ओम उग्राय नमः. 422 नाव आहे संवत्सरः. संवसंती म्हणजे एकत्र राहतात. भूतानी सर्व भूतमात्र. अस्मिन म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व भूतमात्र हे एकत्र राहतात तो संवत्सरः. काळाचे वर्ष हे परिमाण हे ज्याचं स्वरूप आहे किंवा सर्व जीवितांचे जे निवासस्थान आहे तो संवत्सरः. ओम संवत्सराय नमः. 423 दक्षः. जगद्रूपेण म्हणजे ब्रह्मांड स्वरूपात, वर्धमानत्वात वाढतो. सर्व कर्माणी सर्व काम कर्म, क्षिप्रम म्हणजे पटकन किंवा वेगाने, करोती करतो तो दक्षः. सतत जागरूक असलेला, पूर्ण ब्रह्मांडाची रचना, पालन, विनाश सहजपणे तत्परतेने जो करतो तो दक्षः. ओम दक्षाय नमः. 424 विश्रामः. संसार सागरे म्हणजे संसार सागरात, क्षुप्तिपासादी म्हणजे दुःखाचे मूळ असलेल्या, षड्निर्भिः म्हणजे भूक तहान क्षय मृत्यू दुःख भ्रम या 6 गोष्टींमुळे, तरंगिते यांच्या तरंगांमुळे, अविद्यायै महाक्लेशैः दुःखांचं मूळ असलेल्या अशा अज्ञानाच्या महान क्लेशामुळे, मदादिभिः उपक्लेशे भ्रम वगैरे दुर्दशा हाल विपत्तीच वशीकृतानां जे त्याच्यामध्ये अडकलेले असतात अशांना विश्रांतीम त्याचे हाल अपेष्टा कमी करणं, कांक्षमाणानां विश्रामः म्हणजे जे इच्छुक असतात, जे मुमुक्षू असतात त्यांना मोक्ष देणारा, त्यांना विश्रांती देणारा असा तो विश्रांती स्वरूप, शांत जिथे सर्वांना पूर्ण आराम शांती मिळू शकते असा सर्वोच्च. थोडक्यात म्हणजे संसार सागरात दुःखांचे मूळ असलेल्या अविद्या अज्ञान यामुळे जे मूळ 6 तरंग रूपामुळे जे भ्रमित झाले आहेत, ज्यांचे हाल दुर्दशा होऊन त्यांच्यावर विपत्ती ओढवली आहे आणि जे त्यातून सुटण्यास इच्छुक आहेत, मुमुक्षू आहेत, त्यांना विश्रांती देणारा किंवा मोक्ष देणारा असा तो विश्रामः. ओम विश्रामाय नमः. 425 विश्वदक्षिणः. विश्वस्मात् म्हणजे सर्वांपेक्षा जास्त, दक्षिणः सक्षम किंवा हुशार असा जो तो विश्वदक्षिणः किंवा शक्तः सक्षम. विश्वेषु कर्मसु विश्वाच्या सर्व कामांमध्ये कर्मांमध्ये, दक्षिण्यात म्हणजे निपुण आहे, कुशल आहे असा तो म्हणजे विश्वाच्या सर्व कामं कुशलतेने कौशल्यपूर्णतेने करणारी किंवा सर्व ब्रह्मांडातील कुशलता याचीच अभिव्यक्ती आहे असा किंवा विश्वाचेच दक्षिणारूप अर्पण घेणारा तो विश्वदक्षिणः. ओम विश्वदक्षिणाय नमः.